तर आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत. काय म्हटलं मी? क्लासिफिकेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर क्लासिफिकेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण सेकंड क्लासिफिकेशन समजून घेऊन राहिलो. तर हे कशाच्या बेसिसवर केलेलं आहे? ऑन द बेसिस ऑफ कशाच्या बेसिसवर करणार आहोत हे क्लासिफिकेशन? ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी. बेसिस ऑफ सोल्युबिलिटी, त्यांची जी सोल्युबिलिटी आहे म्हणजे वॉटरमध्ये ते सोल्युबल आहे का इनसोल्युबल आहे. देअर नेचर म्हणजे त्यांचं ॲमॉर्फस किंवा क्रिस्टलाइन नेचर आहे, कसं नेचर आहे. आणि देअर टेस्ट, त्यांच्या टेस्टच्या बेसिसवर त्यांचं आपण काय करणार आहोत? क्लासिफिकेशन्स करणार आहोत. कोणाचं? कार्बोहायड्रेटचं. त्याच्यामुळं दे आर क्लासिफाईड इंटू द टू कॅटेगरीज. हे दोन टाईप्समध्ये आपण क्लासिफाईड करणार आहोत. दॅट इज शुगर कार्बोहायड्रेट्स आणि दुसरे काय येणार आहे? नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स. कोणते म्हणणार आहोत आपण? नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. तर आता शुगर कार्बोहायड्रेट्स नेमकं आपण कोणाला म्हणणार आहोत? तर यांचं जर आपण सर्वात पहिल्यांदा जे शुगर कार्बोहायड्रेट्स असतात दे आर व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. हे काय असतात? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे यांचं जर नेचर आपण पाहिलं की हे जे शुगर कार्बोहायड्रेट्स असतील तर हे कसे असतात? दे आर व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतात. हे काय असतात? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड आपण यांची जर सोल्युबिलिटी चेक केली तर हे वॉटरमध्ये रेडिली सोल्युबल होते. बरोबर आहे. दे आर रेडिली सोल्युबल इन वॉटर. काय राहतील? सोल्युबल इन वॉटर. बघा इंटरेस्टिंग एक फिनॉमिना आहे. त्यानंतर त्यांची जर टेस्ट आपण जर स्टडी केली तर दे आर स्वीट इन टेस्ट. काय राहतील? हे स्वीट टेस्ट असेल यांची. तर दिस कार्बोहायड्रेट्स आर कॉल्ड ॲज शुगर कार्बोहायड्रेट्स. त्यांना काय म्हणणार आहोत आपण? शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणून. बरोबर आहे. शुगर कार्बोहायड्रेट्स कोणाला म्हणणार आहोत आपण? द कार्बोहायड्रेट्स विच आर व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड, soluble in water and they have sweet in taste are called as sugar carbohydrates. त्यांना आपण ऍक्च्युअली काय म्हणत असतो? शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणत असतो. तर शुगर कार्बोहायड्रेट्स मध्ये एक एक्झाम्पल जर आपण पाहिले तर कोणते कोणते कार्बोहायड्रेट्स आहेत शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणणार आहोत आपण? आता ऑल मोनोसॅकराइड्स अँड ऑलिगोसॅकराइड्स. जसं आपण एक्झाम्पल मध्ये जर सांगतो म्हटलं तर सर्वांना माहिती आहे ग्लुकोज पावडर सर्वांनी पाहिलेली आहे. व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असते, सोल्युबल इन वॉटर असते आणि स्वीट इन टेस्ट असते. आहे की नाही? ग्लुकोज, फ्रुक्टोज माहिती आहे का तुम्हाला? फ्रुक्टोज इज द स्वीटेस्ट कार्बोहायड्रेट. सर्वात गोड कार्बोहायड्रेट जर विचारला असेल आपल्याला तर फ्रुक्टोज असतो. आणि फ्रुक्टोज इज जनरली फाउंड इन हनी. आहे की नाही? जे फ्रुट्स मधलं जे स्वीटनेस असते दॅट इज ड्यू टू द फ्रुक्टोज. म्हणजे आपण जे फळं वगैरे खातो त्याच्यामध्ये जे गोडपणा असतो तो फ्रुक्टोज या कार्बोहायड्रेट्समुळे असतो. ग्लुकोज, फ्रुक्टोज हे शुगर कार्बोहायड्रेट या कॅटेगरीमध्ये येतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की ऑल मोनोसॅकराइड्स जेवढेही मोनोसॅकराइड्स आहेत अँड ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे ज्यांच्यापासून 2 ते 10 छोटे छोटे युनिट तयार होत असतात. तर असे हे कोणाचे एक्झाम्पल आहे? शुगर कार्बोहायड्रेट्स. आता हे जे नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स आहेत तर यांच्यामध्येही तसं स्टडी करायचं आहे आपल्याला. तर यांचं नेचर कसं असते? नॉन शुगर कार्बोहायड्रेट जे असतात दे आर ॲमॉर्फस सॉलिड. हे कसे असतात? दे आर ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे सर्वांना माहिती आहे की ज्यांचं पावडरी नेचर असते. आपण जे पॉन्ड्स वगैरे पावडर पाहतो की नाही तर दे आर स्लिपरी इन नेचर. दॅट इज कॉल्ड ॲज ॲमॉर्फस सॉलिड. तर हे जे नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स असतात हे ॲमॉर्फस सॉलिड्स असतात. तर यांची जर सोल्युबिलिटी आपण चेक केली, बघा लक्षात ठेवायचं आहे, यांची जर सोल्युबिलिटी चेक केली तर दे आर इनसोल्युबल इन वॉटर. काय असतात हे? इनसोल्युबल इन वॉटर. बघा कॉटन वगैरे जे आहे सेल्युलोज म्हणतो आपण, कापूस जे आहे ना तर ते सेल्युलोज टाईपचा कार्बोहायड्रेट्स आहे. ॲमॉर्फस नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स आहेत ते.
तर ते जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर डिझॉल्व्ह होते का? नाही होत. म्हणून दे आर इनसोल्युबल इन वॉटर. स्टार्च सुद्धा वॉटरमध्ये पार्शियली सोल्युबल असते, म्हणजे इनसोल्युबलच असते असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सोल्युबिलिटी जर म्हटलं आपण तर दे आर इनसोल्युबल इन वॉटर. आणि यांचं जर टेस्टच्या बाबतीत विचार केला आपण तर हे कसे असतील? टेस्टलेस असतील. काय असतील? टेस्टलेस. टेस्टलेस. तर हे टेस्टलेस असतात. तर यांना आपण काय म्हणत असतो? नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स. काय म्हणतो? नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स. तर नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स मधले जे एक्झाम्पल सांगायचे आपल्याला ते, तर नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणजे स्टार्च, सेल्युलोज. तुम्हाला माहिती आहे सेल्युलोज जे कॉटन फायबर असते की नाही ते सेल्युलोजनं बनलेलं असते. दे आर अमॉर्फस सॉलिड, दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड दे आर टेस्टलेस. स्टार्च सुद्धा तुमचं काय असतं? अमॉर्फस सॉलिड असतो. म्हणजे ऑल पॉलीसॅकराइड्स हे सर्व जे पॉलीसॅकराइड्स असतात माहिती आहे का? हे पॉलीसॅकराइड्स नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स या कॅटेगरीमध्ये येतात. काय येतात? नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स अकॉर्डिंग टू द सोल्युबिलिटी, टेस्ट अँड नेचर. या कॅटेगरीनुसार या कार्बोहायड्रेटचं जे आपण क्लासिफिकेशन्स करून राहिलेलो आहोत तर हे तुमच्या क्लिअर लक्षात आलं पाहिजे. तर आपण जे कार्बोहायड्रेट्स मध्ये सेकंड क्लासिफिकेशन्स मध्ये समजून घेऊन राहिलो आहोत ते आहे नेचर, सोल्युबिलिटी आणि टेस्टच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन्स करून राहिलेलो आहोत. तर त्यांना दोन मेन कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाईड करणार आहोत, शुगर कार्बोहायड्रेट्स आणि नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स. तर शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणजे कोणते कार्बोहायड्रेट्स असतात? दे आर व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड, सोल्युबल इन वॉटर अँड स्वीट इन टेस्ट आर कॉल्ड एज sugar carbohydrate. Glucose, fructose, all monosaccharides are sugar carbohydrates. Non-sugar carbohydrates कोणते असतात? की they are amorphous solid, त्याच्यानंतर they are insoluble in water आणि they are tasteless. For example, all polysaccharide, cellulose आहे, starch आहे, हे सर्वच polysaccharide जे येतात ते नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स मध्ये कॅटेगराइज होत असतात. तर हे ते एक क्लासिफिकेशन झालं कार्बोहायड्रेटचं. आता आपण थर्ड टाईपचं क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे थर्ड टाईपचं क्लासिफिकेशन आहे ते रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीजून आपण ठरवत असतो. कोणता ना कोणता क्रायटेरिया आणणार आहोत आपण क्लासिफिकेशन्स करण्यासाठी, आहे की नाही. तर आता जे थर्ड टाईपचं क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर आता हे जे क्लासिफिकेशन जे थर्ड टाईपचं करणार आहोत आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, आता हे कशाच्या बेसिसवर करणार आहोत? ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टी. कशाच्या बेसिसवर करणार आहोत? ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग, कोणती? रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीज. तर रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे काय? जसं आपण अल्डिहाइड आणि कीटोन्स ओळखण्यासाठी आपण टॉलरन्स रिएजंट, फिलिंग रिएजंट टेस्ट घेत असतो, तसंच आहे. तर आता हे जे रिड्युसिंग एजंट आपण वापरणार आहोत, कोणते? रिड्युसिंग एजंट जे ही टेस्ट ठरवणार आहे, तर ते असतात टॉलरन्स रिएजंट. कोणता असतो? टॉलरन्स रिएजंट आहे. दुसरा आपण फिलिंग रिएजंट वापरू शकतो. कोणता वापरतो? फिलिंग रिएजंट. तर हे रिएजंट वापरून आपण तो कार्बोहायड्रेट्स रिड्युसिंग शुगर आहे का नॉन रिड्युसिंग शुगर आहे हे कॅटेगराइज करत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. जर आपण दोन मेन कॅटेगरीमध्ये यांना डिवाइड करणार आहोत, एक रिड्युसिंग शुगर, बरोबर आहे. तर नेमकं आपण आता रिड्युसिंग शुगर कोणत्या कार्बोहायड्रेट्सला म्हणणार आहोत किंवा रिड्युसिंग कार्बोहायड्रेट्स कोणत्या कार्बोहायड्रेटला म्हणणार आहोत. तर जी कार्बोहायड्रेट्स टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट्सने काय होत असतात? रिड्यूस होत असतात, आर कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर्स. म्हणून आपण याची डेफिनेशन देत असताना कार्बोहायड्रेट्स हे असे कार्बोहायड्रेट्स असतात, कार्बोहायड्रेट्स विच रिड्यूस, जी कोण रिड्यूस केले जात असतात, विच रिड्यूस
by Tollens reagent and filling reagents, which reduce by Tollens reagent. Tollens reagent आहे एक, या रिएजंट जर आपण या कार्बोहायड्रेट्स मध्ये ऍड केला तर ते त्यांना रिड्यूस करत असेल तर त्यांना आपण रिड्यूसिंग शुगर म्हणत असतो. और फिलिंग सोल्युशन्स, एक फिलिंग सोल्युशन असते म्हणजे फिलिंग रिएजंटही म्हणू शकतो आपण. फिलिंग सोल्युशन जेव्हा आपण त्याच्यामध्ये ऍड करू तर ते जर त्यांना रिड्यूस करत असेल त्या कार्बोहायड्रेटला तर त्यांना म्हणतो आपण रिड्यूसिंग शुगर. म्हणून द कार्बोहायड्रेट्स विच रिड्यूस टॉलरन्स रिएजंट और फिलिंग सोल्युशन्स आर कॉल्ड रिड्यूसिंग शुगर. त्यांना काय म्हणणार आहोत आपण? रिड्यूसिंग शुगर म्हणणार आहोत. तर हे जे रिड्यूसिंग शुगर आहे की नाही, तर या रिड्यूसिंग शुगर मध्ये जे रिड्यूसिंग कार्बोहायड्रेट्स किंवा रिड्यूसिंग शुगरचे काही एक्झाम्पल जर घेतले आपल्याला तर इझिली समजून जाईल. तर रिड्यूसिंग शुगर मध्ये येतात ऑल मोनोसॅकराइड्स अँड ऑलिगोसॅकराइड एक्सेप्ट स्टार्च. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर रिड्यूसिंग शुगर मध्ये एक्झाम्पल ग्लुकोज, त्याच्यानंतर फ्रुक्टोज, कोणता राहणार आहे? फ्रुक्टोज. आपण ऑल मोनोसॅकराइड्स म्हटले तरी चालते अँड ऑल ऑलिगोसॅकराइड्स एक्सेप्ट स्टार्च अँड ऑलिगोसॅकराइड्स. ऑलिगोसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स सुद्धा यांचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे रिड्यूसिंग शुगर आहे. म्हणजे आपण सॅम्पल ट्यूब मध्ये जर ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज घेतला आहे ना आणि यांच्यामध्ये हे टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट जर या सॅम्पल ट्यूब मध्ये ऍड केले तर हे त्या ग्लुकोज, त्या कार्बोहायड्रेटला ते रिड्यूस करत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? रिड्यूसिंग शुगर म्हणतो. आणि दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे नॉन रिड्यूसिंग शुगर. कोणते आहे? नॉन रिड्यूसिंग शुगर. आता नॉन रिड्यूसिंग शुगर आपण कशाला म्हणत असतो माहिती आहे का? हे अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतील जे टॉलरन्स किंवा फिलिंग रिएजंट सोबत रिड्यूस होत नसतात. म्हणून कार्बोहायड्रेट्स विच डू नॉट रिड्यूस बाय टॉलरन्स रिएजंट अँड फिलिंग सोल्युशन्स आर कॉल्ड ॲज नॉन रिड्यूसिंग शुगर. म्हणून आपण सांगतो की द कार्बोहायड्रेट्स हे असे कार्बोहायड्रेट्स असतील है की नाही विच डू नॉट रिड्यूस, जे रिड्यूस होणार नाही है की नाही, विच डू नॉट रिड्यूस बाय टॉलरन्स रिएजंट और फिलिंग सोल्युशन्स म्हणा किंवा फिलिंग सोल्युशन्स are called non-reducing sugar. तर याच्यामध्ये एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला सांगायचं आहे नॉन रिड्युसिंग शुगर मधलं. बघा ते विचारलं जात असते आपल्याला. तर नॉन रिड्युसिंग शुगर मधलं जे एक ऑलिगोसॅकराइड्स आहे आपला तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. शुक्रोज. कोणता आहे? शुक्रोज. म्हणजेच केन शुगर, बीट शुगर हे जे आहे C12H22O11. तर हे जर आपण एका सॅम्पल ट्यूब मध्ये घेतला असता, बरोबर आहे, हे जर एका सॅम्पल ट्यूब मध्ये आपण घेतला आणि यांच्यामध्ये जर टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट आपण याच्यामध्ये ऍड केले आहे ना, टॉलरन्स रिएजंट म्हणा किंवा फिलिंग रिएजंट जर आपण यांच्यामध्ये ऍड केले तर ते डू नॉट रिड्यूस बाय टॉलरन्स रिएजंट अँड फिलिंग रिएजंट्स. हे टॉलरन्स रिएजंट आणि फिलिंग रिएजंटनं रिड्यूस होत नाही आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो? नॉन रिड्युसिंग शुगर म्हणत असतो. क्लिअर झालं? तर नेक्स्ट जे क्लासिफिकेशन्स आपण समजून घेतलाय ते कशाच्या बेसिसवर केलेलं आहे? रिड्युसिंग प्रॉपर्टीज. याचं क्लिअर एक्सप्लेनेशन जेव्हा आपण यांचे स्ट्रक्चर पाहू तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली की एक्झॅक्ट व्हाय शुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर अँड व्हाय अदर ऑलिगोसॅकराइड्स आर रिड्युसिंग शुगर हे आपण ज्यावेळेस त्यांचे ऍक्च्युअल स्ट्रक्चर समजून घेतो त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ते रिड्युसिंग शुगर का आहे आणि हे रिड्युसिंग शुगर का नाही आहे. कारण इथे काय होते शुक्रोज मध्ये ॲनोमरिक कार्बन हे त्याच्या ग्लायकोसायडिक लिंकेज मध्ये इन्व्हॉल्व होते आणि म्हणून देयर इज नो फ्री म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप, त्याच्यामध्ये अल्डिहाइडिक ग्रुप फ्री नसतो आणि दॅट्स वाय दे आर नॉट रिड्यूस्ड बाय टॉलरन्स रिएजंट अँड फिलिंग रिएजंट्स and hence they are non-reducing sugar. तर मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन रिड्युसिंग शुगर तर त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे शुक्रोज. काय आहे? शुक्रोज है की नाही.
तर अशा प्रकारे आपण याचं थर्ड क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे कार्बोहायड्रेटचं. आता आपल्याला कार्बोहायड्रेट्स मध्ये नेक्स्ट काय पाहायचं आहे ते समजावून सांगतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल बघा. तर आता आपल्याला कार्बोहायड्रेट्स मध्ये नेक्स्ट यांचं नॉमेनक्लेचर, डी अँड एल नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोहायड्रेट्स.